आज साबुदाण्याचे पापड करतो आपण. त्यासाठी बारीक साबुदाणा घेतला मी. हा सिद्धीचा साबुदाणा घेतला बारीक, तो भिजवला, मीठ टाकून घेतलं आणि मग हे असं बांगड्या ठेवायच्या. स्टीमरचं प्लेट घ्यायची, बांगड्या ठेवायच्या आणि असं साबुदाणा असं घालून पसरवायचा, म्हणजे गोल तयार होतो साबुदाण्याचं पापड. ह्याचं स्टीम करायला 10 मिनटं मी ठेवलं होतं अगोदरचं. बांगड्या काढायचं आणि स्टीम करायला ठेवायचं 10 मिनटं. आता हे झालंय, मग हे काढून वाळवायचे साबुदाण्याचे पापड. असं मी काढून घेऊन वाळवायला ठेवले. उन्हात चांगलं वाळवून घ्यायचं 2-3 दिवस आणि मग तळायचे. सुकल्यावर हे असे वाळल्यावर असे दिसतात. चांगलं कडकडीत उन्हात वाळवायचं आणि मग आता तळून काढायचे. असे चांगले फुलतात. असं मी मोडून दाखवते. दुसरं वाले तळलेलं छान लागतं, कुरकुरीत एकदम.